श्रीगोंदा येथे रविवारी पहाटे झालेल्या एका अपघातात दौंड येथील रेल्वे सुरक्षा दलातील जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे। कारंडे यांच्या कारची उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे। सुरक्षा दलांनी 12 तासात 2 ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे। या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून देशातल्या कोणत्याच राज्याला मिळत नाही, अशी टीका मंत्री जयंत पाटील यांनी केली। औरंगाबादमध्ये एक 35 वर्षीय व्यक्ती आपल्या बॅनरमुळे चर्चेत आली आहे। निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला बायको हवी आहे अशी जाहिरात करणारा बॅनर या व्यक्तीने शहरातील मुख्य ठिकाणी लावला असून हे बॅनर शहरात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। गोव्याच्या दौऱ्यावरती असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे। सोमय्या म्हणतात, त्याप्रमाणे आमची वायनरी असेल तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि चालवावी, वायनरी असेलच तर ती सोमय्यांच्या नावावरती करून द्यायला तयार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी आव्हान दिलं आहे। शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे। संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी असं वाईन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रारूप प्रभाग रचनेचा बहुप्रतीक्षित आराखडा 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहे। त्यावरती 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती सूचना मागवल्या आहेत, असं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं सत्र सुरू असून 2021 या वर्षात मराठवाड्यातील 887 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केली आहे। पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये पत्रकार परिषद घेतली। पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यास प्रत्येक सरकारी कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे छायाचित्र लावण्यात येईल, अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे। गोडसे जर खरा हिंदुत्ववादी असता आणि त्याच्यात मर्दानगी असती तर गांधींना त्याने का मारलं, त्याने जिन्नांना का मारलं नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे। राज्यात आज दिवसभरात कोरोनाच्या 27,971 नवीन रुग्णांची नोंद झाली व 61 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत केलेल्या निर्णयावरती सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। सरकारचा मद्यपानाला प्रोत्साहित करण्याचा उद्देश नाही तर द्राक्ष उत्पादकांना जास्तीत जास्त नफा मिळवता यावा या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे। स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या महात्मा गांधी यांच्या हत्येचा खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। यावेळी चर्चेचा विषय आहे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भामुळे। राजकमल प्रकाशनचे आणि लेखक अशोक कुमार पांडे लिखित सावरकर काला पानी और उसके बाद या पुस्तकावरती सरदार पटेल यांनी नेहरूंना गांधींच्या हत्येचा कट विनायक दामोदर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं पत्र लिहिल्याचा दावा केला आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील 1ली ते 8वीच्या शाळा अर्धवेळ तर 9वीचे वर्ग पूर्णवेळी मंगळवारपासून सुरू होणार आहेत। मात्र शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणे पालकांना बंधनकारक नाही। याशिवाय महाविद्यालयही 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे निर्णय कोरोना आढावा बैठकीत शनिवारी घेण्यात आले। निसर्गसंपन्न महाराष्ट्राचा वारसा पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक नकाशावरती झळकवण्यास पर्यटन विभाग सज्ज आहे। पर्यटकांना सोयी सुविधांबरोबरच नाविन्यपूर्ण पर्यटनाचा अनुभव घेता यावा यासाठी राज्याने विविध धोरणे आखली आहेत। पर्यटन वृद्धीसाठी शासनाबरोबर विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचाही मोलाचा हातभार असतो। ही बाब विचारात घेऊन राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या औचित्यानं विविध 39 श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या राज्य पर्यटन पुरस्कार योजनेची घोषणा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे। वसईत बोगस डॉक्टरांपाठोपाठ बोगस शिक्षिकाचे एक प्रकरण उघडकीस आलं आहे। वसईच्या निर्मळ येथील होली क्रॉस या नामांकित शाळेतील एक शिक्षिका तब्बल 20 वर्ष बनावट पदवीच्या आधारे शाळेत शिकत होती। शाळा व्यवस्थापनाचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली। वसई पोलिसांनी मारिया डायस या बोगस शिक्षिकेला अटक केली आहे। रेल्वेमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। मेलमध्ये प्रवाशांना लुटत असताना प्रवाशांनी सतर्कता दाखवत 100 नंबरवरती फोन केला। नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली। या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेले आरपीएफ जवानाने तरुद्या 5 जणांना ताब्यात घेतलं आहे। भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांमध्ये करवाढीची धास्ती असल्याने कमोडिटी बाजारात सोन्यावरती विक्रीचा दबाव आहे। शनिवारी सराफा बाजारात सोने 150 ते 200 रुपयांनी स्वस्त झालं होतं। महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये बँकांना 7 दिवस सुट्टी असून 21 दिवसच बँकांचे व्यवहार होणार आहेत।
भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले आहे. 2024 पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. कल्याण पूर्वेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि भाऊ मुलीवरती अत्याचार करत असल्याचे उघड झाले. दरम्यान मुलीला मारहाण झाल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडत असलेल्या या प्रसंगाचं कथन पोलिसांसमोर केलं आहे. गोवा टीएमसी नेत्यांनी टॅक्सी युनियन आणि चालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कल्याणकारी उपायासंबंधी माहिती दिली आहे. झरीवाडा पोडोचे 7.5 लाख रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. रितोली विभागाचे एसडीओपी सागर एकोस्कर, वाळपईचे पीआय प्रज्योत फडते, पीएसआय स्नेहा गावज यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. वायडोंगर पारसे इथं गुरांच्या गोट्यात झोपलेल्या कामगाराचा खून करण्यात आला आहे. दगडाने ठेचल्यानंतर बाजूच्या विहिरीत मृतदेह टाकून संशयित पसार झाला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्री योजनेबाबत केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये IPOला 3 आठवड्यात मंजुरी देण्यात यावी असा अल्टिमेटम सरकारनं भांडवली बाजार नियंत्रक सेबीला दिला आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.